धर 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 पळाली 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 पळाली. वै 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 लवकर 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 लवकर. हा नाही नाही पळवची बारीक बारीक गावत सर आमका काय लाईन आहे चारच कुर्ली असत. फोडणी फोडणीकडे पडलेली असा आणि कुर्ल्याचो रसो करता असा आमची वहिनी की गरमागरम सरायच्या कुर्ल्यांचो रसो असा यान खाताय. थंडीवर रामबाण उपाय हा सरायच्या कुर्ल्यांचा रसो नमुन्याचो 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 केल्या ना वहिनी आमच्या रसो. वहिनीकडे बघ. हा वहिनी वहिनीचे आमच्या धन्यवाद. तर मी आता असं आहे देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात. सध्या आम्ही असं आहे व्हाळात इलय कुर्ल्यांच्या स्वतःत. आताशी थंडी बरीचशी पडता असा आणि थंडीवर एक रामबाण उपाय म्हणजे सरायच्या कुर्ल्यांचो रस्सो. आताशे सरायचे कुर्ले गावतले आणि मिरगात भरपूर कुर्ले गावतात पण आता सरायचे कुर्ले जसे सहसा गावाचे नाही. करले गेले तरच गावतले आणि पहिल्या पावसात जे मिरगाचे कुर्ले असतात ना ते भरपूर गावतात. पण आता सरायचे कुर्ले गावताना कठीण असा. बघूया आपल्या कुर्ले गावतात काय आणि गावलेत तर मस्त आहे की झणझणीत असं रस्सो करूया. थंडीवर रामबाण असो उपाय बघूया कुर्ले गावतात काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. घरी आता असले वारकेच बरे गावली या एक गावली कुर्ली आमका एक कुर्ली गावली. धर 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 पळाली 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 गावली 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 गावली. की कुर्ले गावतो एक दोन रशापुरते कुर्ले गावले पुरे. चिंगूळ एक मोठा गेला. मासे काय आमका धरूचे नाही असत कारण माशांचं आम्ही काही साहित्य आणलो नाही. कोयतो नाही आणलो आणि जाळा पण नाही आणलो. आमका फक्त सरायचे कुर्ले होत ते पण कसे थंडीवर रामबाण उपाय आणि मस्त की आमका रसो करतो असा झणझणीत कसं. बघूया किती कुर्ले गावतात ते. आकडे काहीतरी गावचा म्हणता खोल असा हे काहीतरी गावता काय बघूया कुर्ली. पडो कोयतो भीती वाटता ते सगळा शोधूची लागतात खडका. वै 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 लवकर 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 लवकर. हा नाही नाही पळवची दिसली. गावली 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 गावली. हा बारीक बारीक मस्त आहे की बारीक बारीक आमका गावत असत आणि बारीक बारीक कुर्ल्यांचा मस्त आहे की रस्सा होतो ना. आता तिकडे जरा पुढे ना जरा खोल असा त्यामुळे आम्ही आता बाहेर पडतो आणि पुढे काहीतरी जातो. गावली एक गावली एक गावली एक गावली बारीक बारीक गावतो सर आमका. ही एक गावली कुर्ली. 4-5 कुर्ले गावले आमका. 4-5 असे कुर्ले गावलेले असत. थंडी अशी व्हाळात वाटत नाही. घराकडे गेल्यावर लई थंडी लागतात. नाही खय नाही खय नाही खय नाही खय कुर्ली कुर्ली नाही खय दिसत. हैसर असा एक कुर्ली पाळतावलं ही बघ धोंड्याच्या बरोबर मध्ये असा. वही 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 दिसली दिसली बारीक बारीकच होय तुझी पळाली 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 पळी. हा गावली 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 मला बारीक बारीक बारीकच कुर्ली होय. बऱ्याच वेळा आमका एक कुर्ली गावलेली असा. एकदम बारीक नाही हा बारीक आम्ही कुर्ले धरलेत नाहीत. साधारण असा रश्यापुरती असा रश्यापुरती. ही एक गेली हा बिळात गेलेली गावाची नाही. ही एकदम लहान कुर्ली असा मासो पकडल्यान असा. एका आम्ही धरीत नाही असं. जा मासो का तू एवढे लहान कुर्ले धरायचे ना. चामुरट्या येते असत ते कुर्ली. आम्ही आता व्हाळातून बाहेर पडलो
कुर्ले काय आमका जास्त गावले नाहीत, मेजून 4-5 कुर्ले गावली असत. त्यांचं असा झणझणीत जसं रसो बनवतो विचारा. बघूया घरने काय म्हणतात ते. घराकडे जाऊन बघूया किती कुर्ले गावले आहेत त्यांनी केवढे आहेत ते. कोणी बाहेर गेले तर काय लय नाही 4च कुर्ले असत. नाही बाळा किती पडले किती बजे काय कर सोडूया परत बघत काय आणि हाची वाटत की बा मोजलंय मी. अशी मोठी असा ही का ही मोठी असा बस झाले मग तुम्ही खाऊ नको. मस्त आहे की रस होतो 2, 4, 6 असत. रसो कर मस्त आहे की असं. चला नीट करू घ्या. नीट केलं कुर्ले आणि इकडे डेंगे असतात ते असे वाटूचे लागतात पाट्यावर. डेंगे मिक्सराक लागत नाही. आणि इकडे असत पेंदे आणि हे सर आपली असा चाय गोडबर चाय पेंदे पेंदे पेंद्यांचो करूसो असा रसो आमका. सरायच्या कुर्ल्यांचो रसो. मी बसले आता चुली जवळ. फोडणीकडे पडलेली असा. त्याला आपला गरम झालेला असा आणि उचूर पडलो कांदो कढीपत्तो खाया. हा कढीपत्तो नको कोकमालाही घालू नको. कोकमा घालूची असत. हे पडलो कढीपत्तो पडलो. तिखट मसालो पडलो. तिखट मसाला वाज भारी गेलो. वाज आणि एक टाक तुमचो झणझणी जाऊ काय रसो कुर्ल्यांचो चांगला ढवळून घ्यावं. यादी अडे मी ढवळतंय. चांगली अशी ग्रेव्ही तयार होऊ काही. हा जा आता काय टाकलं गरम मसालो तेल कांदो कढीपत्तो मसालो आणि गरम मसालो अशा पद्धतीत आम्ही अशी फोडणी. आता काय डेंग्यांचा पाणी हेदरलेल्या आणि बुचूर असत पेंदे झाला. हा आपला मस्त आता फोडणेक पडलेला असा. आणि काय घालूचा वाटाप ना बुचूर एका वाज जरा अशी उकळी येऊन दे मग वाटाप घालूया. आता घालू जा एका जरा उकळी येऊन दे. लाकडा लावतोय 4. हा हा जा कोकमालाही घालू नको. आंबट होता नाही. झणझणीत असा हो काय रसो. ही पडली कोकमा मस्त आहे की आपल्या कुर्ल्यांच्या रसात कढीलेलो असा. आता उतर कांद्या खोबऱ्याचा वाटाव करूया. आणि कुर्ल्याचो रसो करता असा आमची वहिनी इकडे बघ. वहिनी घालतली मका काळी कारण जेवण सगळा झालेला होता. हा वहिनीच्या हातचो झणझणीत रस्सो आज आमच्या कुर्ल्यांचो. बरे हा झणझणीत हो काय वाटा पडलेला. आता काय मीठ टाकूचा असा. हा जा कोथमीर मगे टाकूया. ह्या आपला पडला चवीपुरता मीठ. थोडंसं उकळी येऊन दे मस्त आहे की मग थोड्याच वेळात आपलो नको सरायच्या कुर्ल्यांचो वहिनीच्या हातचो झणझणीत असो रसो तयार होतलो. वहिनीचो एक फोटो काढूया थांब. मस्त आहे की चुली राहता आपलो सरायच्या कुर्ल्यांचो रसो शिजता असा. एक 5-10 मिनिटात मस्त आहे की शिजतलो. काय उकळी येतली मस्त आहे की थोडीफार थंडी पडलेली असा. आणि थंडीवर उपाय एक रामबाण उपाय असा सरायच्या कुर्ल्यांचो रसो.
हा जा भाकरी भाजलेली आहेत की भाजूची असं हा जा त्याचा सांग घालून दे बायको गाडी तुका आणि माका हो मस्त की उकाळलेली असा रश्याक आणि थोडीशी कोथिंबीर टाकलं तर मस्त की रस्सो आपलो शिजलेलो असा तयार झालेलो असा आपलो रसो शिजता आणि हय आपलो पडलो असा आपल्या ताटलेत गरमा गरम पुरे पुरे मगे परत पुरा होय भाकरी आंगडा हा ना पियान खाते असोच असोच खाते पियान गरम गरम मस्त की गरमा गरम सरायच्या कुर्ल्यांचो रसो असा पियान खाते बारीक झालो आता आकाशून डोळ्यासून पाणी येला थंडीवर रामबाण उपाय हा सरायच्या कुर्ल्यांचा रसो आणि आमच्या बांधकेतल्या काकाच्या भाषेत म्हणायचं तर नमुन्याचो केल्या ना वहिनीने आमच्या रसो वहिनीकडे बघ हा वहिनीचे आमच्या धन्यवाद मन तृप्त झाला 4 जरी कुर्ले गावले ना तरी समाधान असता आणि हळद त्या कुर्ल्यांचा रसोच काय वेगळो असता सरायचे कुर्ले एकच नंबर आणि रसो तर अप्रतिम मी आता ह्यो पियान खातोय आणि परत मग भाकरी आंगडा खातोय तर आम्ही आज धरून आणलो दाबोळ्या गावच्या व्हाळातले कुर्ले लय नाही गावले 4-5च गावलेले पासावते आणि मस्त नीट केल्यानी आणि वहिनीने आमच्या मस्त तो झणझणीत असो रस्सो करून दिल्यान माका त्याच्याबद्दल वहिनीचे आभार तुमका दिलंय नाही म्हणून रागार बारा नको नाही तर परत म्हणजे तू माझ्या एकटो खातस अजून भाकऱ्या वाटा खावचा तर दाबोळ्या गावात आमचो एक दिवस मुक्काम होतो उद्या सकाळी उठान जाऊचा असा आमका कणगे खरा कणगे आम्ही हय नाही खाले कणगे मेवची असत घराक कणगे आमच्या घराक नेऊन तिथे मस्त की भाजी किंवा उकडून खातलो तर उद्या सकाळी उठान आमका जाऊचा असा आमच्या घराक वाटण्याक चला तर मग राग नको लोभ असावा भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद.